भाजपने प्रथमच कमळ चिन्हावरती पंढरपूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करण्याचं धाडस केलंय। कारण येथे बहुतांश काळापासून आघाडीची सत्ता असून त्यापूर्वी काँग्रेसचं वर्चस्व होतं। मात्र राज्यात 10 वर्षांपासून भाजप सत्तेत आल्यानं यंदा नगराध्यक्षपदाबाबत पक्षश्रेष्ठींनी चिन्हांचा आग्रह धरला होता। दरम्यान सर्वत्र सत्ता असून देखील भाजपच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा श्यामल लक्ष्मण सिरसट यांना प्रणिता भगीरथ भालके यांनी मोठं आव्हान दिले। आजी माजी आमदार सत्ताधारी गटाचे नगरसेवक आणि पालकमंत्र्यांची ताकद पाठीशी असताना देखील सिरसट विरुद्ध भालके ही निवडणूक चुरशीची झाली। यापूर्वी भगीरथ भालके यांचा 2 वेळा पराभव झाला असल्यानं त्यांच्याबाबत सहानुभूती होती। तर श्यामल सिरसट यांचे पती लक्ष्मण सिरसट हे परिचारक गटाचे मातब्बर नेते असून त्यांचा शहरामध्ये राजकारणामध्ये दबदबा आहे। तर ही निवडणूक एकतर्फी झाली नाही। मतदानाची तारीख अवघ्या 2 दिवसावर ठेपली असली तरी अद्याप 2 गटाचे नेते आणि कार्यकर्ते ठामपणे आमचाच उमेदवार निवडून येणार असं सांगत, कारण या पदासाठी 4 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत एकास एक अशीच झाली। या निवडणुकीमध्ये एम फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे। मणी मसल व मराठा समाज यांच्यावरचा विजयाचं गणित हे अवलंबून आहे। या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा आहे। याचा प्रभाव मतदानावरती कितपत पडणार हे आगामी काळात दिसून येईल। तर दुसरीकडे मसल अर्थात कार्यकर्त्यांची फौज देखील महत्त्वाचा घटक आहे। सिरसट यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचं बळ असून परिचारक यांच्या प्रत्येक भागात यंत्रणा सक्रिय होती। भालके यांच्याकडे कार्यकर्त्यांचं जाळं कमी असलं तरी देखील सर्व विरोधी आघाडी नेत्यांनी एकी दाखवल्यामुळे त्यांना याची मोठी मदत मिळाली। तर सर्वात महत्त्वाचा घटक मराठा मतदानाचा ठरणार आहे। मराठा समाजाचे 20,000हून अधिक मतदान असून ते शहरात सर्वाधिक आहे। सिरसट या कोळी समाजाच्या तर भालके या मराठा समाजाच्या असल्यानं मराठा समाजानं कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आहे हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे। शहरामधील अनेक भागात क्रॉस मतदान झाल्याची देखील चर्चा आहे। नगरसेवक पदासाठी एकास एक, नगराध्यक्ष पदासाठी दुसऱ्यास मतदान असं प्रकार घडल्यास सांगितलं जात आहे। यामध्ये कितपत तथ्य आहे हे येणाऱ्या 21 तारखेला समजणार आहे। परंतु यंदाची निवडणूक चुरशीच झाली हे मात्र नक्की। त्यामुळे बाजी कोण मारणार हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही, ही आजची स्थिती आहे।